दी रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेचा 86वा वर्धापन दिन कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरा। रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या दी रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा 86वा वर्धापन दिन कोपरगाव शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व माईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। रयत शिक्षण संस्थेतील सेवकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्याच्या हेतूने 16 ऑगस्ट 1940 रोजी रयत सेवक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली होती। पुढे 21 ऑक्टोबर 1970 रोजी या संस्थेचे बँकेत रूपांतर झाले, तर 12 सप्टेंबर 1986 रोजी बँकेला रिझर्व्ह बँकेचे परवाना प्राप्त झाला। सध्याच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेचे आधुनिक बँकिंग सेवा स्वीकार करून सभासद तसेच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले आहे। बँकेचे खेळते भांडवल सध्या तरी 1962.98 कोटी रुपये असून मागील वर्षी ते 1854.70 कोटी होते। यामध्ये सुमारे 108.19 कोटी रुपयांची वाढ झाली होती, याची माहिती शाखा व्यवस्थापक यांनी दिली आहे। यावेळी SSGM कॉलेजचे उपप्राचार्य कला विभागाचे डॉक्टर बंडेराव तराळ, दी रयत कोऑपरेटिव्ह बँक शाखेचे व्यवस्थापक श्री प्रवीण किसनराव नन्नवरे, रयत सेवक श्री बोठे सर, माजी शाखा अधिकारी सालमुठे रामदासजी गायकवाड सर, माजी तसेच धोत्रे मामा, जुळले सर, जावरे मॅडम, इंडियन होल्डर कुमारी, साई श्रद्धा सालमुठे, विजय आवारे, अमित पिचाड, नितीन गोरे, वामन पवार यांच्यासह रयत सेवक बँकेचे आजी माजी व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बँकेच्या आजवरच्या वाटचालीतील आढावा घेण्यात आला। भविष्यातही सभासद व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी बँक अधिक सक्षम कार्य करेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। CNN महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर। किसनराव नन्नवरे, ब्रँच मॅनेजर, रयत बँक शाखा कोपरगाव। आपल्या बँकेचा 16 ऑगस्ट 1940 रोजी कर्मवीर भाऊराव पाटलांनी पतपेढीत स्थापन केली। त्या पतपेढीचं आज बँकेत रूपांतर झालेलं आहे। तर बँकेला स्थापन होऊन आज 86 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तरी त्या 86व्या वर्धापन दिनानिमित्त सभासद, ठेवीदार, सर्व हितचिंतकांना शुभेच्छा। आणि काल आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन 80वा साजरा झाला, त्यानिमित्त मी सर्व सभासद, ठेवीदार यांना शुभेच्छा। बँकेची प्रगती नेहमीच त्याला अ वर्ग मिळालेला आहे, प्रगती ऑडिट वर्ग अ, नफा बी चांगला आणि सभासदांना डिव्हिडंड चांगल्या प्रकारे 11, 11.5%, 12%च्या आसपास आपण देतो। कर्जाच्या भरपूर आपल्याकडं जामिनकी कर्ज आहे 30 लाख रुपये, 9.5% त्याला व्याजदर आहे। आणि दुसरं जामिनकी कर्ज नंबर 2 ते 60 हप्त्यामध्ये त्याला 10 लाख रुपये मर्यादा आहे। परत दुसरं जामिनकी कर्ज नंबर 5 25 लाख रुपये। हाऊसिंग लोन आपण सभासदांना 7.5% देतो, ते 50 लाखपर्यंत देतो एका सभासदांना। आणि व्हेकल लोन 7.5% पूर्ण 100% इन्शुरन्सच्या देतो कोटेशनच्या। आणि एज्युकेशन लोनसुद्धा आपण देतो आणि नवीनच कायम ठेवीसुद्धा वर कर्ज चालू केलेलं आहे।